कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल गाईज. माहिती आहे ना, आज पिल्लूचा बड्डे आहे माझ्या. बघा बड्डे बॉय. आणि आज आहे ना, आमचं म्हणजे दुकानावरती आमचा जो बिझनेस आहे आज एवढा चांगला त्याच्यामध्ये हे होतं ना, एवढा चांगला धंदा होता, एवढा चांगला होता ना, म्हणजे मिरची अद्रकचं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. एवढं चांगलं हे झालं ना आज. तर आता आई हे लोक जस्ट आले, बघा जस्ट आले. अजून हातपाय पण नाही धुतलेले. काढताय आई. आई पण अशी पर्स वापरायला लागली आता. आई आहे ना, आई पहिले असे पर्स नाही वापरायची. आई पहिले असे कंबरला पिशवी लावायची. पण ना काय झालं, आईचे बऱ्याच वेळा पैसे चोरी झाले. म्हणजे गल्ल्यामध्ये होते ना, तर गल्ल्यात ना डायरेक्ट पिशवीच घेऊन निघून गेला सामनेवाला जो पण असेल XYZ. मग तेव्हापासून आई असं हे वाला परत वापरत ना. कशी गेलेली पिशवी आणि आहे ना, हे बघा हे किती मस्त आहे. छोटीने केलं हे डेकोरेशन. मी बाहेर होती, मी छोटीला बोललेली हे डेकोरेशन कर, साधं सिंपल कर, तर हे छोटीने केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याला. आणि आई काय बोलते, काय आणलंय? पॅन्ट आणि टी शर्ट आणलं. आई तू आताच त्याला रक्षाबंधनला कपडे घेतलेले. ताईने घेतले. अरे बघितलं नाही तर एक तर तुझं मग अजून साईज इश्यू होऊन जातो. असेच होते ना दुकानातून आणले. त्याला ना डेली वेअरला पॅन्टी पाहिजे होत्या, कारण त्याच्याकडे ना डेली वेअरला पॅन्टी नव्हत्या. तर तो बोललेला असं म्हणजे जीन्स वगैरे आहे, पण ते आपण डेली यूज नाही करत. त्याच्यामुळे त्याने डेली वेअरसाठी मागवलेल्या पॅन्टी. म्हटलं टी शर्ट पण घेऊन घेते माझी. हां टी शर्ट पण छान घेतलं. कलर बघ सुंदर आहे, खूप सुंदर, अप्रतिम आहे. थँक्यू बोल. काय बोललेली, चल तुला इथे कानातले मामाचे कसे टोचून दिलेले तसे टोचून देतो. मग नाही जाऊ दे करायला लागला. कसे कानातले? इथे कानातले फ्रेंड्स दादूला ना डायमंड वाले मी टोचून दिलेले, तसे त्याला बोलले चल तुला पण टोचून देते. मग तो म्हणतो नाही नको. तो म्हणतो मग इथे बाळी घालायला. मग इथे बाळी आता पहिले टोचायला लागणार, मग नंतरला बाळी घालायला लागणार. हा पण ते इथे नाजूक फुलं छान वाटतात मामाचे. मी त्याला बोललेली चल तुला एक मस्त डायमंड वाला करून देते. नाही बोलला. आम्हा नाही बोलला, मग पॅन्टी घेऊन आली. चांगलं केलं, पण त्याच्याकडे डेली वेअरला पॅन्टी नव्हत्या नाही, त्याच्यामुळे सुंदर आहे. त्याला पॅन्टी टिकत नाही. दिवा ओवाळतो आणि पुढचा कार्यक्रम करतो, कारण जेवायचं पण आहे. खूप भूक लागली आणि खूप उशीर झालाय. इथे पाहुणे मंडळी बसलेत सगळे. हां बड्डेची पाहुणे मंडळी सगळे जेवायला बसले. आता बड्डेला बसलेत. आता आई तू आता छोटी काय करते? छोटी बोला. माझी पार्टी हे लोकच आहे. माझी पार्टी आहे बघा. पार्टी नंबर 1, पार्टी नंबर 1, पार्टी नंबर 2, पार्टी नंबर 3 काम को गया है, और पार्टी नंबर 4 हीच माझी पार्टी आहे. आणि दुसरी गोष्ट, काही कामधंदा नाही करत, कुठून काय आणणार आहे? तुम्ही लोक पण काही सपोर्ट बिपोर्ट करून नाही राहिलं. 2-3 वर्षापासून मेहनत करते. आता पुढचं तुमच्या आशीर्वादाने ना, जर पुढे देवानी जर मला जिवंत राहिली आणि माझ्याकडे खूप पैसे आले ना, माझ्या ठीक आहे नाही, पण माझ्या पिल्लूचा बड्डे ना मी जर मला पेमेंट चालू झाला ना तर हॉलमध्ये करणार पुढच्या वेळी.
डायरेक्ट हॉलमध्ये, कारण हॉलमध्ये करणार पुढच्या वेळी. मी ह्याच वेळी विचार केलेला, पण थोड्या काही गोष्टींनी मागे होऊन गेलो. काय झालं बबलीचे? माझी छोटी आली. आता आई हात पाय धुईल. हा चला. काय करणार दिव्यामध्ये आता फुसफुस करणार ते आग उठते तसा भडका तसंच फोटो काढ आणि तसंच व्हिडिओ चालू ठेव. तसेच फोटो काढ, तसेच व्हिडिओ. नका लावू तितका, नका लावू. तिचा दिमाग सट गेला ताई. दिवा पण बबली छोटी, मी सकाळी आलेलो छोटी, बबली. काय? एक दोघांनी असं पकडा, दोघं केक दाखवूया. मोठा हो, चांगला अभ्यास कर, चांगलं शिक्षण कर, मोठा होऊन आम्हाला सगळ्यांना सांभाळ. Guys, तुम्हाला एक बात माहिती आहे का? आपण मी प्रेमला ना बंटीताईलाच दिलेलं आहे, कारण की ना तोच तिला सांभाळणार आहे. हा, ही बात एकदम खरंच खरी आहे. आम्ही काय करावं? हा, देवाच्या कृपेने जर आम्ही ना, आता हे एवढं तुम्ही मोठं घर बघताय, पण हे आमचं नाहीये. जे आहे तुम्हाला, तुम्ही बोलतात ना व्हिडिओमध्ये चांगलं घर आहे किंवा असं आहे तसं आहे, पण ते आमचं नाहीये, ते आमच्या पप्पांचं आहे. म्हणून सांगते, जसं दिसतं तसं नसतं, थोडं सपोर्ट करा. आई दिवा वाळते, मला भीतीच वाटते ग. कधी पण पाडून देईल दिवा. अरे नाही, थोडी आडवा हे करते कधी कधी. कसे लुक्स दिले आईने मला व्हिडिओ मध्ये. काय ग, केक खायचा नाही याच्यामध्ये? दाखव दाखव. एवढं काय हलकं लागतं? हे पकड, हे पकड. केक आहे का नाही याच्यात? पकड, हे पकड. आई ना शुभेच्छा देते. काय आई काय बोलते? चांगलं शिक्षण येऊ दे, पास होऊ दे, मला 12वी पर्यंत 12वी काम धंदा लागले. अजून बस एवढीच इच्छा आहे. चांगलं होऊ दे. माझं पिल्लाचं आहे. आणि माझ्या पिल्लूच्या बर्थडेचा केक आलेला आहे. हे घे ना, भाई का बर्थडे, मेरे प्रेमो का बर्थडे आज. हे घे ना. बर्थडे असा फोटो काढ. अरे तांदूळ कसा टाका तिथे, जोर पडते ना ते. असं तिकडनंच करू का? नाही आलं ग. तू कर ग. जाई ती तुला हुबी बोलली, ती हुबी पण रेडी कर. तिथे दिसेल ना. हे बघा, दोन 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 दोन. एवढं हलकं हलकं काय लागतंय? बस दोन. हा पण मी चॉईस केला. हा पण मी वेदांत का लिहिलं याच्यावर? प्रेम नाही लिहिलं. हा वेदांत. मग मी दुसरा कोण म्हणते बोललेली हुबी. हा हा. जेवणले पण जागा चांगली ठेवतो. आई सरक. माझं पिल्लू आता आहे ना. दर चारला लाव. आता कसं वाटतंय टिक्का? यांनी खराब करून टाकलं. पण नाही याला गाईज, मामा आता आलेत, तर आता आम्ही केक कापू. फालुदा, पाकिटात ना घेऊन. पिंक वाला फालुदा आणि हा ब्लॅक चॉकलेट आहे. एकदम छानच आहे. अगं हे लोक खायला लागले ना ग. पिस्ता खाते त्याच्यामधला. का पण थांब ना जरा. खाल्ले तुला सारखी बिनविचार नाही खाल्ले. हा चल जाऊ दे, खूप पिल्ले तू. Happy birthday. जाऊ, उशीर होतोय. सर बंटीताई, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रेम.
ये नाही. हॅपी बर्थडे आई बरोबर ना. एक काढ गं. हॅपी बर्थडे. फोटो नाही, व्हिडिओ आहे. बबलेशच फोटो काढा. अगं कसं काढू एक? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. सगळ्यांना हॅपी बर्थडे. माझ्या पिल्लूचं सगळ्यांना हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अरे पागल. सगळ्यांना हॅपी बर्थडे. माझ्या पिल्लूचा हॅपी बर्थडे. सगळ्यांना सगळ्यांना. बबले काय खाते? पावभाजी. आज पावभाजी आणली. आज आम्ही घरी नाही बनवली आहे. आज पावभाजी आम्ही विकत आणली काय आहे. नाही आणलं. बघितलीस परत होती की चिडीची टाकत म्हटलं जाऊ द्या तर प्रेमचा बड्डे पावभाजीच घेऊन ये. आम्हाला पण उशीर झाला होता. 10:30 तिथंच वाजले. सगळ्यांचे एकदम कलरफुल ताटं दिसत आहे. टाकणार होती खिचडी, थकली होती कारण मला झोप येत मला होती. माहिती होतं तू थकलेली आहे. तू झोपली असेल.